नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। ज्या तथागताने समग्र मानवजातीच्या दुःखाला नष्ट करण्यासाठी महान अशा सद्धम्माची निर्मिती केली, ते सम्यक संबुद्ध अरहंत तथागत सम्यक संबुद्ध, त्या तथागताला त्रिबार अभिवादन करतो। तथागतानी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी 84,000 धम्मस्कंदांनी युक्त अशा पवित्र सन्मार्गाची स्थापना केली। तो तथागताचा महान आर्य मैत्रीवान बनवणारा तथागताचा सद्धम्म पवित्र बौद्ध धम्माला सुद्धा त्रिबार अभिवादन करतो। तथागताच्या या सद्धम्माची वाणी स्व आचरणातून जनमानसापर्यंत सातत्यपूर्ण प्रचार आणि प्रसाराचं कार्य करणारा तथागत निर्मित पवित्र भिक्खू संघ, त्या संघरत्नाला सुद्धा त्रिबार अभिवादन करतो। बुद्ध, धम्म आणि संघ ही तीनही रत्न प्रामुख्याने समग्र मानवजातीला समजावेत। भारताबाहेर असलेल्या प्रत्येक देशाला आणि देशातल्या प्रत्येक माणसाला बुद्ध, धम्म आणि संघाची या तीन रत्नाचं शरणस्थान म्हणून ग्रहण करावं, या परम उद्देशानं अत्यंत मैत्रीवान करुणावान चित्तानं ज्या बोधिसत्वाने पुन्हा एकदा इथे धम्मदीक्षा दिली, ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांच्या संपूर्ण धम्मक्रांतीमध्ये सर्वस्व समर्पित करतो। सर्वप्रथम या कार्यक्रमाला उपस्थित आपण सर्व उपासक उपासिका आपल्या प्रती खूप खूप मंगलमैत्री, खूप खूप मंगलमैत्री। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या गावामध्ये कबीर या बालकाचा दुसरा वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत। खरं तर आंबोरे परिवाराविषयी मी सर्वप्रथम खूप खूप मंगलमैत्री अर्पण करतो की त्यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे। आपण पाहतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत असताना लोक जिथे पैसे टाकायचे तिथे टाकत नाहीत आणि अलत्या भलत्या सलत्या ठिकाणी खूप पैसे बर्बाद करतात, तर त्यानं काय फायदा होत नाही। कार्यक्रम कसा असला पाहिजे, तर कार्यक्रम असा असला पाहिजे, कोणाची टिंगल म्हणून नाही, कोणाला कमी लेखण्याचा प्रयत्न मी प्रवचनामध्ये एकाही शब्दाच्या माध्यमातून करणार नाही। पण जाणीवपूर्वक मात्र एवढं सांगतो की काही वेळ का होईना तुम्हाला अस्सल पवित्र बौद्ध धम्म तुमच्या पदरात पडून जाईल। तथागत सम्यक संबुद्ध ज्या पद्धतीनं तुम्हाला आम्हाला शिकवतात की माणसाने जिवंत राहणं म्हणजे माणसाचं जीवन जगणं असं मुळीच नाही। तुम्ही आम्ही ज्या पद्धतीनं जगू लागलोत किंवा या जगातले बरेच अज्ञानी लोक जगू लागलेत, जन्माला आले मरेपर्यंत ते जगू लागलेत, जसे जन्माला आले त्याच परिस्थितीमध्ये त्याच भोवतालच्या वातावरणामध्ये ते मोठे झाले, मोठे होऊन संपूर्ण त्यांचं आयुष्य जगून ते एके दिवशी मरून गेले। मग आपण काय म्हणतो मेलेल्या माणसाच्या संदर्भात की बाबा या माणसाने त्याचं पूर्ण जीवन जगलं आणि तो निघून गेला, पण तसं नाही। तथागत सम्यक संबुद्धांनी 2600 वर्षापूर्वी
प्रत्येक माणसाला सुखी समाधानी होण्यासाठी काही गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्या गोष्टी आपण वारंवार यांना त्या माध्यमातून आमच्या आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज त्या गोष्टी कोणत्या आहेत हे आपण अर्ध्या पाऊण तासामध्ये जरा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तेव्हा उपासक आणि उपासिकांनो, तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की जीवनाला सुखी मंगलमय बनवत असताना 4 गुणधम्म आमच्यात असणे फार गरजेचं आहे. 4 गोष्टी जर आमच्यात असल्या तर आम्ही माणूस म्हणून जगत आहोत असं आम्हाला म्हणता येईल. त्या 4 गोष्टीचं आम्ही पालन केल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्ही बुद्धाचे अनुयायी आहोत, बाबासाहेबांचे लेकरं आहोत किंवा इतर सर्वच महापुरुषांना मानणारे माणसं आहोत असं आपल्याला म्हणता येईल. या वाढदिवसाच्या माध्यमातून आपण ह्या 4 गोष्टी वारंवार समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तथागत सम्यक संबुद्ध समग्र मानव जातीसाठी, म्हणजे फक्त बौद्धांसाठीच नाही, फक्त एसटी साठीच नाही, तर साऱ्या मानव जातीसाठी, म्हणजे या जगामध्ये असलेल्या प्रत्येक मानवासाठी. पण कोणत्या मानवासाठी? की ज्या माणसाला मनाचं चिंतन करता येते त्या मानवासाठी. ज्या माणसाला मनाचं चिंतन करता येते त्या मानवासाठी. आता या जगातला प्रत्येक माणूस समसमान आहे. या जगातला कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, वंशाचा, इतर राष्ट्रातला कुठलाही माणूस घ्या, हा समसमान आहे. एका माणसाला 3 हात आहेत असं तुम्ही पाहिलं का कधी? एका माणसाला 4 डोळे आहेत असं तुम्ही पाहिलं का कधी? एखाद्या माणसाला 6 पाय आहेत असं कधी पाहिलं का तुम्ही जीवन जगत असताना? नाही. म्हणजे आम्हाला जेवढे अवयव आहेत, इतर सगळ्या माणसाला सुद्धा तेवढेच अवयव आहेत. पण प्रत्येक मनुष्य हा आपल्या मनाला सारख्या प्रमाणात कामाला लावत नाही. बघा, 2600 वर्षापूर्वी तथागत सम्यक संबुद्धांनी उपदेश दिलेला आहे की ज्या ज्या माणसाला सुखी व्हायचं आहे, ज्या ज्या माणसाला समाधानी व्हायचं आहे, त्यांनी प्रसंग कोणताही असू देत, प्रसंग इथे महत्वाचा नाहीये. सगळ्यात महत्वाचा आहे धम्म ज्ञान आम्हाला कसं मिळवता येईल. आता धम्मज्ञान मिळवण्याचे अनेक माध्यम आहेत. तुम्ही वाचण्याच्या माध्यमातून मिळवू शकता, तुम्ही ऐकण्याच्या माध्यमातून मिळवू शकता, तुम्ही चिंतनाच्या माध्यमातून मिळवू शकता. यालाच तथागत सम्यक संबुद्धांनी प्रज्ञा सांगितलेली आहे. त्याला म्हटलेलं आहे चिंतनमय प्रज्ञा, भावनामय प्रज्ञा आणि स्रोतमय प्रज्ञा. म्हणजे या माध्यमातून आपल्याला सगळे ज्ञान प्राप्त करता येतात. यामध्ये सगळ्यात सोपं काय आहे? आता तुम्हाला जर मी म्हटलं की 1 तासापर्यंत ध्यान करा बरं, तुम्ही म्हणसाल भंतीजी दुपार झाली, भुका लागल्या ना, आता ध्यान आहे ना. तुमच्या हातात जर सगळ्यांच्या हातात पुस्तकं दिले मी आणून, बुद्ध आणि त्यांचा धम्म, कबीरचा वाढदिवस आहे, जर 8 तास आपण पुस्तकं वाचू, तुम्ही म्हणाल भंतीजी आता काय पुस्तक वाचायला होता? तो सगळ्यात सोपं काय? ध्यानाला बसणं सोपं नाही, पठन करणं सोपं नाहीये. आता पठन करत असताना काळ व्यवस्थित पाहिजे, वेळ व्यवस्थित पाहिजे, है ना. आता रोडवर येणारे जाणारे वाहनं, इकडला तिकडला आवाज, आणि इथं आपण बसून जर पुस्तक वाचू लागलो, ग्रंथ पठन करू लागलो, तर समजेल का तेवढ्या प्रमाणात? नाही. मग सोपं काय? सोपं एक गोष्ट आहे, ते म्हणजे ऐकणे. त्याला म्हटलेलं आहे स्रोत. स्रोत म्हणजे कान. कानाच्या मार्फत ज्ञान कलेक्ट करणे, ज्ञान मिळवणे, याला म्हटलेलं आहे स्रोतमय प्रज्ञेच्या माध्यमातून धम्माचा अभ्यास करणे. आणि म्हणून या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला सुखी बनवू शकतो, समाधानी बनवू शकतो, आणि आपल्या जीवनामध्ये या 4 गोष्टीचं आपण खूप चांगल्या पद्धतीनं पालन करू शकतो. तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की ज्या माणसाजवळ ह्या 4 गोष्टी आहेत, तो व्यक्ती आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जीवन जगू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या आयुष्याला समजून घेऊन मरण्याच्या अगोदर निर्वाण पदाला प्राप्त करू शकतो. बुद्धाने मेल्यानंतरचं निर्वाण सांगितलं का? नाही. उघड्या डोळ्यानं पाहता येणारं सुख म्हणजे निर्वाण आहे. तर बुद्ध म्हणतात यातली पहिली गोष्ट तुमच्या आमच्या सर्वांजवळ असली पाहिजे,
ती पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या ऐपतीप्रमाणे आपण दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपली जेवढी ऐपत आहे त्या ऐपतीनुसार आपण दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता दान म्हणजे पैसेच होतात का बरं? नाही. लोक जर म्हणत असतील तुम्हाला दान म्हणजे पैसे, तर ते चुकीचं आहे. त्याला फक्त आमिष दान म्हटलेलं आहे, त्याला आर्थिक दान म्हटलेलं आहे पैशाला. दान म्हणजे काय? आता बुद्धाने ही गोष्ट सांगितली तर बुद्ध एवढा छोटासा विचार सांगतील का की दान म्हणजे पैसे, पैसे देऊन मोकळं व्हा, असं बुद्ध म्हणू शकत नाहीत ना. आता बुद्धाला जर तेच सांगायचं असतं तर बुद्धाने 3-3 राजमहाल सोडले असते का? त्या सिद्धार्थ गौतमाच्या शेतामध्ये 1000 नागर एके वेळी चालायचे. एवढी संपत्ती सोडून तो महामानव ग्रहत्यागी बनला असता का? त्यांनी महाभिनिष्क्रमण केलं असतं का? एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी जर त्यांना सांगायच्या असत्या तर नाही. बुद्ध म्हणतात की प्रत्येक माणसाजवळ, इथे असलेल्या प्रत्येक माणसाजवळ ही गोष्ट असणं फार गरजेचं आहे. 4 गोष्टीपैकी पहिली गोष्ट म्हणजे आपल्या ऐपतीनुसार आपण दान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग ऐपत कोणती? 2 प्रकारच्या ऐपती असतात माणसाकडे, आहे ना. एक असते शारीरिक ऐपत आणि दुसरी असते बौद्धिक ऐपत. शारीरिक ऐपत म्हणजे शरीरामध्ये असलेला पावर, शक्ती यानुसार जे माणसं कामं करतात. आता तुम्हाला खली माहित आहे का? WWF काही म्हणलं तो खली. तर खलीच्या समोर जर आपण राजपाल यादवला उभं केलं, जमल का ती कुस्ती? त्याची ऐपत कशी आहे आणि याची ऐपत कशी आहे? वेगवेगळे लोक आहेत ना. म्हणजे इथे आमच्या ऐपतीनुसार आम्हाला कार्य करायला शिकवले बुद्धांनी. म्हणजे ज्या माणसाची ऐपत ऐकून घेण्याची आहे त्यानं खूप चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं पाहिजे. ज्या माणसाला ऐकल्याबरोबर समजते त्याने खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या माणसाला समजलेलं आचरणात आणता येते त्यानं ऐपतीनुसार ते आचरणात आणलं पाहिजे. कुवत, शक्ती, ऐपत या गोष्टी आपण सगळेजण वारंवार ऐकतो. तर मग आम्हाला काय द्यायचं आहे? आम्ही काय देऊ शकतो? टिकणारं काय? घर टिकणार आहे? सोनं टिकणार आहे? जमीन जुमला टिकणार आहे? हे बांधलेलं धरण टिकणार आहे बाजूचं? काय टिकणार आहे? हा, टिकणारा आहे ज्ञान. पण ज्ञानाच्या पुढे पण एक शब्द लागतो, धम्मज्ञान. ज्ञान टिकत नाही. ज्ञानापुढे जर धम्म लागत नाही तर ज्ञानही टिकत नाही. कारण ज्ञान हे माणसाला अज्ञानाकडे नेतं आणि धम्म ज्ञान माणसाला नरकातून बाहेर काढतं, सज्ञानी बनवतं. आलं लक्षात? आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात की तुम्हाला आम्हाला जर या मानवी जीवनाचं यही सुख प्राप्त करायचं असेल, तुम्हाला आम्हाला जर या मानवी जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने जगायचं असेल तर तुमच्या आमच्याकडे एक गोष्ट आवर्जून असली पाहिजे, आम्ही ऐपतीनुसार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देणे, दान म्हटलेलं आहे त्यानं. आता हे जे काही आहे, तुम्ही आम्हाला भोजन दान देता, तुम्ही आम्हाला वस्त्र चिवर दान देता, तुम्ही आम्हाला फिरण्यासाठी किंवा धम्म कार्यासाठी पैसे दान देता. हे टिकणारं नाहीये. चिवर दिलं तुम्ही, 1 वर्षानंतर फाटल. पैसे दिले, इथं ना तिथं खर्च होतील. टिकणारं हेच आहे की जे आम्हाला समजलं आणि आम्हाला समजून जे आमच्या आचरणामध्ये येऊ लागलं, काया वाचा मनाने ज्या सद्धम्माचं आम्ही आचरण करू लागलो ते टिकणार आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, तथागत सम्यक संबुद्ध सर्वसाधारणपणे सगळ्या माणसाला समजेल या भाषेत सांगतात की आम्ही ऐपतीप्रमाणे. आता तुमच्याकडे थोडासा पैसा बिसा असेल, एखाद्या गरीबाला मदत केली, तुमच्या ऐपतीप्रमाणे दान झालं, है ना. किंवा एखादा शिकणारा मुलगा असेल समाजातला, गरीब घरातला, आणि त्या शिकणाऱ्या पोराला जर आपण मदत केली तर ते आपल्या ऐपतीप्रमाणे दान झालं ना. बुद्ध म्हणतात की याही पलीकडे एक गोष्ट बुद्धाने शिकवली की जे तुम्हाला समजलं, कोणत्या मार्फत? डोळ्यानं जे तुम्हाला समजलं त्याला चक्षु म्हणतात. कानानं जे तुम्हाला समजलं त्याला पालीमध्ये स्रोत म्हणतात. नाकानं जे तुम्हाला समजलं त्याला पालीमध्ये घाण म्हणतात, घाणेय. घाणेय हा शब्द आहे. तुमच्या जिभेच्या मार्फत तुम्हाला जे समजलं
त्याला तुम्ही काय म्हणता? जिव्हा. तुमच्या मनाच्या मार्फत तुम्हाला जे समजलं त्याला म्हटलेलं आहे चित्त, मन, मनो. आणि शरीराच्या मार्फत जे समजलं त्याला म्हटलेलं आहे काया. मग या आचरणाने जे काही आम्हाला समजलेलं आहे, जे काही प्राप्त झालेलं आहे, ते आम्ही एकमेकांना देणं त्याला म्हटलेलं आहे दान. चांगुलपणाच्या गोष्टी एकमेकीला सांगितणं त्याला म्हटलेलं आहे दान. चांगुलपणाच्या गोष्टी एकमेकाला सांगणं त्याला म्हटलेलं आहे दान. आपल्या अनुभवातून जे काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे, अनुभवाच्या आधारावरती जे काही मिळालेलं आहे ते एकमेकांना सांगणं याला म्हटलेलं आहे धम्माचं दान देणं. अनुभवाच्या आधारे बघा, भाषण आणि प्रवचन याच्यामध्ये फार फरक असतो. भाषण कसं असते? भाषण हे पुस्तकी असते. भाषणाचे अनेक प्रकार आहेत ना. राजकीय भाषण, सामाजिक भाषण, शैक्षणिक भाषण, आर्थिक भाषण, असे वेगवेगळे सामाजिक प्रकारामध्ये भाषणाचे प्रकार पडतात. प्रवचनाला भाषणाच्या कुठल्याच शैलीमध्ये जोडता येत नाही. कुठलाही भिक्खू जर तुम्हाला शिकवत असताना, कुठलाही धम्मामधला विद्वान माणूस जर तुम्हाला शिकवत असेल ना, तर त्याच्याकडे 3 गोष्टी असतात. त्यानं पहिलं सगळं त्या विषयाचं ज्ञान घेतलेलं असते. त्या विषयाच्या ज्ञानाला त्यांनी समजून घेतलेलं असते आणि थोडंफार का होईना पण त्यांनी त्या ज्ञानाला आचरणामध्ये आणलेलं असते. या 3 गोष्टी असतात आणि या 3 गोष्टीच्या आधारावरती मग प्रवचन केलं जातं. त्याला धम्मदेशना म्हणतात किंवा धम्माचं दान देणं म्हणतात. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, तथागत सम्यक संबुद्ध असं म्हणतात की एकमेकाला ह्या न टिकणाऱ्या गोष्टी देण्याच्या पेक्षा ह्या न टिकणाऱ्या आहेत ना. तर आम्ही बऱ्याच ठिकाणी लग्नामध्ये जातो, लग्नात भांडणं होतात. आमच्यात नाही, सगळ्यात लग्नात भांडणं होतात. लग्नात भांडणं कशावरून होतात माहित आहे? अन काय माय, एवढी मोठी पंगत, आम्ही जेवायला बसलो, गुलाबजामुनच नाही. काय माय, एवढी मोठी पंगत, आम्ही जेवायला बसलो आणि चपात्याच नाहीत. अशा पद्धतीने लोक भांडणं करतात. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मग टिकणारं काय? बुद्धानं सांगितलं टिकणारं काय. बुद्ध म्हणतात की या जगामध्ये दिसणाऱ्या ज्या वस्तू आहेत, दिसणारं काही धन दौलत आहे, हे काही माय मौल्यांनो टिकणारं नाही आहे. इथं टिकणारं आहे फक्त एकच, ते म्हणजे सद्धम्म. आणि म्हणून सद्धम्माचं दान आपण दिलं गेलं पाहिजे. आंबोरे परिवारानं टिकणारी गोष्ट आजची केली बघा. वाढदिवस तर झाला असता, हो, वाढदिवस झाला असता, पण तुमच्या मनामध्ये काहीतरी टिकलं पाहिजे आणि तुम्हाला सद्धम्म समजला पाहिजे. तर त्यामुळे आम्ही वारंवार या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आम्हाला टिकवायचं काय. तर तुम्हाला आम्हाला आमच्या आचरणामध्ये हे धम्म ज्ञान टिकवायचं आहे किंवा धम्माचं धन टिकवायचं आहे. याला धन सुद्धा म्हटलेलं आहे. धन आहे, हे धन आहे, ही संपत्ती आहे. हे धन आहे, ही संपत्ती आहे. इतर धन, इतर संपत्ती, ही सगळी काही संपणारी आहे. वारसदाराने म्हणजे एक मेला की दुसरा, दुसरा मेला की तिसरा, वारसदार पद्धतीने ही पुढे पुढे आपल्याला भेटत जाते. पण बुद्धानं सांगितलं की आपल्या वारसदाराला जर आम्हाला काही द्यायचं असेल तर आम्ही पहिल्यांदा हे दिलं पाहिजे. आणि म्हणून म्हणजे या माध्यमातून या वारसदाराला, म्हणजे कबीर आंबोरे परिवाराचा वारसदार आहे येणाऱ्या काळातला, मग या वारसदाराला तथागत सम्यक संबुद्धाच्या धम्म ज्ञानाचा वारसदार त्यांना बनवायचा आहे. म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, पहिली गोष्ट बुद्धानं शिकवली की आम्ही ऐपतीप्रमाणे एकमेकांना धम्मदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वप्रती वाणी आमची चांगली असली पाहिजे. दुसरी गोष्ट बुद्धानं शिकवली, सर्वप्रती वाणी आमची चांगली असली पाहिजे. वाणीने काय काय होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या वाणीमुळे, या बोलण्यामुळे, या शब्दामुळे महायुद्ध तयार होतात, महायुद्ध होतात. या वाणीमुळे माणसं दूर जातात. या वाणीमुळे माणसं एकमेकांचे राहत नाहीत. या वाणीमुळे नातेवाईक एकमेकांमध्ये राहत नाहीत. या वाणीमुळे समाजामध्ये विघटन होते. आणि म्हणून ही वाणी आम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये याच वाणीला सम्यक वाचा असं म्हणतात. सम्यक वाचा, सम्यक म्हणजे योग्य. म्हणून आमची वाणी ही योग्य असली पाहिजे. वाणीमुळे खूप वाईट कर्म होतात,
दूषित वाणी असली तर खूप वाईट कर्म होतात. आणि म्हणून आमची वाणी आम्ही सदैव चांगली ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या माणसांना आमचे शब्द आवडत नाहीत त्या माणसांना आम्हाला जर जोडायचं असेल तर आम्हाला वाणीवरती काम करावं लागेल. वाणीला खूप चांगल्या पद्धतीने समजून घ्यावं लागेल. बुद्धाने त्या काळी त्यावेळी सांगितलेलं आहे की वाणी शुद्ध करणं म्हणजे काय. सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळेस तोंड धुणं म्हणजे वाणी शुद्ध करणं आहे का. जीभला घासून काढणं म्हणजे वाणी शुद्ध करणं आहे का. नाही. जीभ फक्त बोलण्याचं काम करते. जीभ फक्त बोलण्याचं काम करू लागली. डोळे फक्त पाहण्याचं काम करू लागलेत. शब्द फक्त ऐकण्याचं काम करू लागलेत. मन विचार करण्याचं काम करू लागला. वाणी वाणी फक्त बोलण्याचं काम करू लागली. जे काही चाललेलं आहे हे कशाच्या मार्फत चाललेलं आहे तर हे चाललेलं आहे फक्त मनाच्या मार्फत. बुद्धानं सांगितलं की या 5 इंद्रियाचा एक राजा आहे. राजा. या 5 इंद्रियाला आपल्या कमांड देणारा एक राजा आहे. डोळ्याला कमांड देणारा एक राजा आहे. कानाला कमांड देणारा एक राजा आहे. नाकाला कमांड देणारा एक राजा आहे. या जिभेला कमांड देणारा एक राजा आहे. या शरीराला कमांड देणारा एक राजा आहे. आणि त्या राजाला म्हटलेलं आहे माइंड, मन. आमच्या वाणीला जर शुद्ध करायचं असेल तर आम्हाला मनाला शुद्ध करावं लागते. आणि मनाला शुद्ध जेव्हा आमचं मन होते तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या आचरणाद्वारे आम्ही साऱ्या गोष्टी ह्या समजून घेऊ शकतो. तथागत सम्यक संबुद्धांनी सांगितलं की पहिली गोष्ट आहे आपल्या साऱ्यांसाठी ज्या ज्या लोकांना इथं सुखाने समाधानाने आरोग्यदायी जीवन जगायचं आहे, मिळालेल्या आयुष्याचं सोनं करायचं आहे, आमच्या लहान लहान लेकरांवरती आम्हाला संस्कार द्यायचे आहेत, आम्हाला येणारी भावी पिढी खूप चांगल्या पद्धतीने घडवायची आहे. या साऱ्यासाठी आम्हाला काय करायचं आहे तर या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही आमच्यातलं एक दातृत्व आमच्या लेकरांना शिकवायचं आहे. आणि त्यांना हे शिकवायचं आहे की बाबा तुझ्या ऐपतीप्रमाणे तू देण्याचा प्रयत्न कर. तुला जेवढं समजलं ना, ऐकून, लिहून, वाचून, मोबाईलवर पाहून, है ना, तुला जे काही तुझ्या डोक्यात आलं बुद्ध धम्माचं तत्वज्ञान ते गल्लोगल्ली जाऊन वाट. ते गाणं तुम्ही ऐकलं असेल, माझ्या बापाचा प्रसाद उभ्या गल्लीनं वाटीनं ग बाई. माझ्या भीमाचा प्रसाद उभ्या गल्लीनं वाटेनं ग बाई. मग हा प्रसाद कोणता आहे? हा प्रसाद आहे शीलाचा प्रसाद. हा प्रसाद आहे समाधीचा प्रसाद. हा प्रसाद आहे प्रज्ञेचा प्रसाद. हा प्रसाद आहे अनापान सतीचा प्रसाद. हा प्रसाद आहे साधनेचा प्रसाद. हा प्रसाद आहे विपස්සनेचा प्रसाद. आणि हा प्रसाद आहे धम्म ज्ञानाचा प्रसाद. आणि म्हणून अशा पद्धतीने जर आम्हाला आमच्या पिढ्या घडवायच्या असतील तर आम्हाला आमच्या पिढ्यांना हे सांगावं लागेल की बाबा तुझ्या ऐपतीप्रमाणे तू दे. दुसरी गोष्ट की तुझ्यापासून मरेपर्यंत कोणी दूर जाणार नाही यासाठी तुझ्या वाणीवरती संयम तुझा असला पाहिजे. बुद्धानं शिकवलं वाचाय सबरो साधू, साधू वाचाय सबरो. वाणीवरती संयम. ज्या लोकांचा वाणीवरती संयम नाही ना त्या लोकांना स्वतःचं आयुष्य जगता येत नाही आणि त्या लोकांच्या अवतीभोवती असलेल्या लोकांचं सुद्धा ते आयुष्य जगू देत नाही. वाणीवरती संयम पाहिजे. वाणीवरती संयम असला सासासुनात भांडणं होत नाही. वाणीवरती संयम असला बाप लेकात भांडणं होत नाही. वाणीवरती संयम असला काका पुतण्यात भांडणं होत नाही. आता बघा तुम्ही पाहता ना तर काका पुतण्यांचे भांडणं लय गाजू लागले. पण वाणीवरती जर संयम असेल तर काका पुतण्यात भांडणं होत नाही. वाणीवरती संयम असेल तर एका समाजात दुसऱ्या समाजात भांडणं होत नाहीत. वाणीवरती संयम असेल तर माणसं सुखाने राहतात, माणसं आनंदाने राहतात आणि माणसं खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगतात. आणि म्हणून आमच्या वाणीवरती संयम असला पाहिजे की शब्द असे वापरा की ते जपून वापरा. बोलायचं म्हणून काही बोलायचं का? खेड्यागावात बघा काही महिला काही माणसं नुसतेच बडबड करतात. घेणं ना देणं वाजवा रे वाजवा. काही घेणं देणं नसते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नुसतेच बडबड 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 चालू असते. ना त्यांच्या भल्याचं असते, ना ऐकणाऱ्याच्या भल्याचं असते, ना समाजाच्या भल्याचं असते, ना देशाच्या भल्याचं असते, ना कोणाच्याच भल्याचं असते.
वेळ आहे, बोला काहीतरी, है ना. बुद्धानं सांगितलं, बुद्ध म्हणाले, भिक्खूंनो, भिक्खुनींनो, लक्षात घ्या, बोलायचं असेल तर धम्म बोला, बोलायचं असेल तर धम्म बोला, म्हणजे चांगलं बोला. आणि नसल चांगलं बोलता येत तर मग तोंडाला कुलूप लावा, तोंडाला कुलूप लावा, म्हणजे वाणीवरती संयम ठेवा. एक शब्द खर्च केल्यानंतर किती एनर्जी तुमची व्हायला चालली, किती कॅलरीज तुमच्या बर्न होऊ लागल्यात, या तुम्हाला समजतं का? नाही समजत. बुद्धानं सांगितलं की आमच्या शरीरामध्ये असलेली एकही कॅलरीज किंवा शक्ती ही आम्ही व्यर्थ कामासाठी घालू नये. ती खर्च जर करायची असेल तर ध्यानासाठी खर्च करा, साधनेसाठी खर्च करा, समाजासाठी खर्च करा, मनाला समाधान करण्यासाठी खर्च करा, अर्थात धम्म कार्यासाठी खर्च करा. याचाच अर्थ असा आहे उपासक आणि उपासिकांनो, आमच्या तोंडातून एकही व्यर्थ शब्द जाता कामा नये. तथागत सम्यक संबुद्धांनी तिसरी गोष्ट सांगितली की आपण इतरांना मदत करणे शिकलं पाहिजे. उपासक उपासिकांचे कर्तव्य तुम्हाला सांगू लागलो. बुद्धांना 2600 वर्षापूर्वी ज्या काही 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, वेळ तसा कमी आहे तुमच्याकडे मला माहिती आहे, पण या 4 गोष्टी जरी तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतल्या आणि आचरणामध्ये आणल्या तर असं समजूया की तुम्ही आम्ही कबीराला योग्य पद्धतीने आशीर्वाद देण्यासाठी आलो, है ना. आशीर्वाद कोण देऊ शकतो बरं? मंगलमैत्री कोण देऊ शकतो? मंगलमैत्री कोण देऊ शकतो? आशीर्वाद कोण देऊ शकतो? तर बुद्धानं सांगितलं, ज्याची वाणी शुद्ध आहे तो आशीर्वाद देऊ शकतो, ज्याचं मन शुद्ध आहे तो आशीर्वाद देऊ शकतो, है ना. म्हणजे जो खरंच धम्माला जाणणार आहे, अभ्यास करणार आहे, आचरण करणार आहे, विहारात येणार आहे, त्रिशरण पंचशील म्हणणार आहे, वंदना म्हणणार आहे, असेच लोक एकमेकाला मंगलमैत्री देऊ शकतात. आता एखादा माणूस आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लोकांना शिव्या देतो, त्याची मंगलमैत्री लागेल का आम्हाला? नाहीच लागणार ना. किंवा त्या लोकांना म्हणतो का आपण फोन करून, याओ तुम्ही लय गोड शिव्या देता, आमच्या नातवाचा बर्थडे आहे, त्याला मंगलमैत्री द्यायला या पर, असं म्हणतो का मायावरनं आपण? नाही म्हणत. चांगल्याच लोकांना बोलवतो ना आपण. म्हणजे चांगला मनुष्य जो कायेनं वाचेनं आणि मनानं शुद्ध कर्म करणार आहे तोच व्यक्ती एकमेकाला मंगलमैत्री देत असतो. आणि म्हणून मंगलमैत्री आपल्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी किंवा अशा चित्ताची अवस्था आपल्या मनामध्ये निर्माण होण्यासाठी आम्ही पहिल्यांदा लोकांना त्रिशरण पंचशील देतो. बोलले का नाही तुम्ही? याचना केली ना. आणि बोललो का नाही आपण त्रिशरण पंचशील? जर असं मन शांत व्हायला पाहिजे, जर असं मन निर्मळ व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्रिरत्नाची वंदना घेतो, है ना, सुत्त पठण करतो. आता धम्म ऐकल्यानंतर थोडंसं बरं वाटते मनाला, आणि मनाला बरं वाटलं की मग शुद्ध मनातून त्या भावना आणि त्या तरंग निर्माण होतात, त्या शुद्ध भावना त्या तरंग निर्माण होतात. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपलं मन खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन त्या मनावरती काही वेळ काम करून आपण इतरांना मंगलमैत्री देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बुद्धानं त्या काळी त्यावेळी सांगितलं की उपासक उपासिकांचं आणखी एक गुणधर्म आहे जे तुम्ही आम्ही आचरणामध्ये आणला पाहिजे, तो म्हणजे एकमेकांना मदत करणे. एकमेकांना मदत केली पाहिजे, एकट्यानंच पुढे जाऊ नये, है ना. एकमेकांना मदत केली पाहिजे. एकमेकांना मदत केल्याशिवाय समाज कसा पुढे जाईल बरं? मदत आता कोणती? मग मदत हीच. मदत कोणती? विहाराचं काम सुरू आहे बघा, तुमच्या विहाराचं काम सुरू आहे ना, है ना भाई? किती सुंदर विहार बांधू लागलेत. आता आम्ही रस्ता चुकलो होतो, तिकडून चाललो होतो, श्रावस्ती एक बुद्ध विहार पाहिला आम्ही रस्त्यानं, गौंढाळा. काय सुंदर बुद्ध विहार आहे, रस्त्यावर बुद्ध विहार आहे, छोटसच असं बुद्ध विहार आहे, श्रावस्ती बुद्ध विहार. किती सुंदर बुद्ध विहार आहे. मग तशा पद्धतीनं आम्ही एकमेकांना मदत केली पाहिजे. एकमेकांना मदत म्हणजे बुद्ध विहाराचं काम चालू आहे तिथं मदत करा, चांगल्या कामासाठी मदत करा. ज्याला वाटते की माझे 10 रुपये, माझे 50 रुपये, माझे 100 रुपये, माझे 1000 रुपये योग्य कामात गेले पाहिजे, त्यांनी योग्य कामासाठीच पैसा खर्च करा. तुम्ही 100 कोंबडे खापा त्यानं फायदा होत नाही, तुम्ही 1000 बकरे कापा त्यानंही फायदा होत नाही. यानं पाप कर्म होतात, यानं पुण्यकर्म होत नाहीत.
पण लोकांना बोलून फक्त सामुदायिक पद्धतीनं त्रिशरण पंचशील घेणं हे खूप मोठे पुण्यकर्म आहेत. अंबोरे परिवाराच्या माध्यमातून आज जेवढे पुण्यकर्म झालेत ते पुण्यकर्म पैशामध्ये मोजता येत नाहीत, धनामध्ये मोजता येत नाहीत, चांदी सोन्यामध्ये मोजता येत नाहीत. हे पुण्यकर्म अतुलनीय पुण्यकर्म आहेत आणि पिढ्यानपिढ्यांच्या योग्यतेचे ते पुण्यकर्म आहेत. आणि म्हणून असेच पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करा, अशा कार्यक्रमामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही भंतेजी बोलू लागलेत, चला आम्ही सगळेजण येतो आणि भंतेजीचं स्वागत करू. आम्ही आमच्या घरचे फुलं आणतो है ना, आम्ही पण बुद्धाला अगरबत्त्या मेणबत्त्या आणतो आणि आम्ही पण काही ना काहीतरी तुमच्या कार्यक्रमामध्ये मदत करतो. असं असलं पाहिजे ना मन. आणि असं जर मन असेल तेव्हाच कामं मोठमोठे उभे राहतील. आणि म्हणून माय माऊल्यांनो, तुमच्या आमच्या परिवाराचा जर विकास करायचा असेल, उत्कर्ष करायचा असेल, तर तुम्ही आम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आम्ही एकमेकांना मदत करण्याचा फार प्रयत्न केला पाहिजे, मदत केली पाहिजे. बुद्धाचं तत्वज्ञान आहे. बुद्धानं 2600 वर्षापूर्वी सांगितलं की जो व्यक्ती एकमेकांना मदत करतो तो खऱ्या अर्थाने व्यक्ती मोठा होतो. चांगल्या कामामध्ये आडफाटे आणायचे नाही, हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. धम्माच्या कामामध्ये जर मदत करता नाही आली तर शांत बसावं, पण धम्माच्या कार्याला गालबोटं लागता नाही यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. हे खरं धम्माचं काम आहे. आणि बुद्धानं त्यावेळेस सांगितलेलं आहे की आपण सगळ्यांनी एकमेकांना मदत केली पाहिजे. एकमेकांच्या मदतीवरच हे काम पुढे जाणार आहे, एकमेकांच्या मदतीवरच धम्म टिकणार आहे, एकमेकांच्या मदतीवरच आम्ही तुम्ही खूप सुखाने जगणार आहोत. तथागत सम्यक संबुद्ध चौथ्या प्रकारची गुणधर्म सांगतात उपासक उपासिकांचा, की अभिमान त्यागून सर्वांप्रती समान वागणे है ना. स्वाभिमान वेगळी गोष्ट आहे आणि अभिमान वेगळी गोष्ट आहे. स्वाभिमान हे जिवंतपणाचं लक्षण असं आहे की तुम्हाला आम्हाला 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वाभिमान दिला ना, त्याला म्हणतात स्वाभिमान, त्याला म्हणतात स्वाभिमान. पण काही बरेच लोक आता अभिमानही बाळगू लागलेले आहेत. अभिमानानं व्यर्थ अभिमानानं कोणाचंही भलं झालेलं नाहीये. मी मोठा तू छोटा, मी या जातीचा मी त्या जातीचा, मी अमुक धर्माचा मी तमुक धर्माचा, मी याचा मी त्याचा, यानं काही भलं होत नाही, अजिबात भलं होत नाही. बुद्धाच्या धम्मामध्ये सगळे लोक आले आणि बुद्धाच्या धम्मातल्या त्या आलेल्या सगळ्या लोकांनी धम्माचा अभ्यास केला आणि म्हणून 2600 वर्षानंतर सुद्धा तो सद्धम्म आजही आम्ही आचरणामध्ये आणतोय, त्या सद्धम्माचं ज्ञान जमा करतोय. याचा अर्थ असा आहे की आम्ही एकमेकांच्या उद्धारासाठी अभिमान त्यागला पाहिजे, अभिमान त्यागला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आता आम्ही खेड्यापाड्यात जातो, आम्ही शहरात पण जातो. आता ते सांगू नये परंतु त्या गोष्टी सांगायला पाहिजे. आमच्यातही 4-5 जाती आहेत, जातीचा अभिमान. इकडं आहे का नाही माहित नाही. लाडवण, आधवण, बावणे, कोचरे, सोमोस, आता हे सोडायला पाहिजे का नाही आम्ही. आणि म्हणून हे व्यर्थ अभिमान आहेत. त्या काळातल्या लोकांना कशाचा अभिमान राहायचा माहित आहे का, यांच्या वंशाचा अभिमान राहायचा. बुद्धाच्या काळातले लोक, आम्ही या वंशाचे, आम्ही त्या वंशाचे. आता तथागत सम्यक संबुद्धाच्या वंशातले लोक इकडे आले, भिक्खू संघामध्ये आले, तरी त्यांनी तो वंश अभिमान सोडला नव्हता. व्यर्थ अभिमान ज्याला म्हणतात. एक अशीच घटना आहे अभिमानाच्या संदर्भामध्ये. तथागत सम्यक संबुद्धांनी बुद्धत्व प्राप्तीच्या अगोदर जेव्हा महाभिनिष्क्रमण केलं, त्याला म्हणतात कायमचा ग्रहत्याग. अभिमान, व्यर्थ अभिमान जो आहे तो व्यर्थ अभिमान तथागत सम्यक संबुद्धाच्या काळात सुद्धा एका व्यक्तीमध्ये होता. तुम्हाला माहित आहे सिद्धार्थ गौतमाचा घोडा, त्याचं नाव काय, कंथक. सिद्धार्थ गौतमाचा सारथी, त्याचं नाव काय, छन्न. सिद्धार्थ गौतमाने कोणत्या नदीच्या तीरावरती ग्रहत्याग केला किंवा आपल्या डोक्याचे लांब लांब केस कापलेत? अणुमा नदी है ना. बौद्ध धर्मामध्ये 3 नद्या खूप प्रसिद्ध आहेत. थोडासा वेळ होईल पण हो द्या आता है ना. बौद्ध धर्मामध्ये 3 नद्या प्रसिद्ध आहेत. एक नदी, पहिली नदी
शाक्य आणि कोलियामध्ये वाद लावणारी नदी, तिचं नाव रोहिणी नदी. हा, दुसरी सिद्धार्थ गौतमाने छन्नच्या सोबत जाऊन, कंथकावर बसून छन्नच्या सोबत जाऊन ज्या नदीच्या ठिकाणी आपले लांब लांब केस कापले किंवा केसरी कलरचं वस्त्र अंगावरती घेऊन ते संन्यासी झाले, ती नदी म्हणजे अणोमा नदी. आणि ज्या नदीच्या काठी म्हणजे ज्या नदीच्या तीरावरती बसून एका पिंपळ वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती मिळाली, ते गाण्यामधून आपण ऐकतो ना, निरंजना ही वदली जगाला बुद्ध जगाचा वाली. म्हणजेच त्या नदीचं नाव काय? निरंजना. लक्ष्मण, अणोमा नदीच्या तीरावरती तथागत सम्यक संबुद्ध होण्याच्या अगोदर सिद्धार्थ गौतमाने जेव्हा महाभिनिष्क्रमण केलं, महाभिनिष्क्रमण केल्यानंतर त्यांच्यासोबत कोण होता? छन्न होता. आणि छन्न हा राजवाड्यात सिद्धार्थ गौतमाला फिरवण्याचं काम करायचा, कारण तो त्यांचा जवळचा सारथी होता. तथागत सम्यक संबुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर छन्न सुद्धा तथागताच्या संघामध्ये आला. छन्न सुद्धा तथागताच्या संघामध्ये आला आणि तथागताच्या संघामध्ये चिवर घालून राहू लागला. मग त्याच्या मनात एक गर्व आला, अभिमान आला. अरे काय त्या सारीपुत्राला, काय त्या महामुगल्याला तुम्ही मोठं म्हणता राजे हो. बुद्धाच्या भिक्खू संघामध्ये मेधावी असणारे दोन महान भिक्खू, एक सारीपुत्र, दुसरे महामुगल्यान. मग या दोघांचं आचरण पाहून, त्यांचं ज्ञान पाहून, त्यांचं मेधावी पाहून, ते प्रज्ञावान आहे ते पाहून लोक त्यांचा गौरव करायचे. पण छन्नाच्या मनात यायचा की अरे हे दोघंही सिद्धार्थाच्या कुळाचे नाहीत ना, है का रे? देवदत्ताचं सिद्धार्थाचं कुळ एक, महानामाचं सिद्धार्थाचं कुळ एक, नंदाचं सिद्धार्थाचं कुळ एक, अनिरुद्धचं सिद्धार्थाचं कुळ एक आहे ना. या सगळ्यांचे कुळ एक आहेत, म्हणजे एका घरातले आलेले आहेत. पण इथे हा छन्न म्हणायचा की मी काय साधा सुद्धा नाहीये. तुम्ही तर आता बुद्धांना पाहू लागले, पण बुद्ध होण्याच्या अगोदर सिद्धार्थ गौतमापासून मी बुद्धाच्या सोबत आहे, आणि आता बुद्ध झाल्यानंतर सुद्धा मी त्याच्या संघामध्ये आहे. तो माझ्यासारखा मोठा कोणीच नाही. त्याला तो गर्व होता की सिद्धार्थ गौतमाला मी लहानपणापासून ओळखतो, सिद्धार्थ गौतमाचा सवंगडी आहे. पण धम्मज्ञानामध्ये तो काही तपला नव्हता. काही कुठल्या पद्धतीनं त्यांनी श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी आणि अरहत पद प्राप्त केलं नव्हतं, तरीही तशा पद्धतीनं त्याच्या मनामध्ये हा व्यर्थ अभिमान होता. आणि म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आम्हाला कोणता अभिमान असला पाहिजे की योग्य त्या सन्मार्गावरती आम्ही चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आम्ही चालू ना, तर लोक आपोआप तुमच्या गळ्यात येऊन हार टाकतील, तुम्हाला म्हणायची गरज नाही. आचरणाच्या माध्यमातून लोकांना त्या गोष्टी दिसतात. लक्षात घ्या, तुमच्या गावामध्ये पण असं एखादं घर असेल की खरंच त्या लोकांना म्हणतात की नाही हो, ती बाई लय चांगली आहे, तो माणूस लय चांगला आहे. आचरणात जर लोक असतील तर तेव्हाच लोक त्यांना चांगलं म्हणतात, अन्यथा आलत्या भलत्या सलत्याला कोणी चांगलं म्हणत नाही. एवढा पावन पवित्र सन्मार्ग आमच्या जवळ आहे, त्याची बरोबरी या जगातलं कोणतेच रत्न करू शकत नाही. माणिक, मोती, हिरे, कुठलंच रत्न या जगातलं त्या सद्धमाची बरोबरी करू शकत नाहीत. आणि म्हणून आम्ही सदा सर्वदा या चार गोष्टी लक्षात ठेवून आमच्या जीवनाला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज बाळ कबीर याचा वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. त्या बाळाचा खूप चांगल्या पद्धतीनं बौद्धिक विकास हो, खूप चांगल्या पद्धतीनं त्याचा मानसिक विकास हो, आणि त्याला सगळे ऐश्वर्य, सुख, समाधान प्राप्त हो, अशा प्रकारची महान अशी मंगल मैत्री त्याच्याविषयी व्यक्त करतो. विशेषतः आपल्या गावात आल्यानंतर बुद्धविहाराचं खूप सुंदर असं काम सुरू आहे. ते पाहून खूप आनंद वाटला की खेड्या गावात सुद्धा आता धम्माचा खूप चांगल्या पद्धतीने प्रचार होऊ लागलाय. तिकडे ते श्रावस्ती मला खूप आवडलं. छोटंसंच विहार आहे, पण गावाच्या मस्त एका कोपऱ्यात छताच्या बाजूला खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ते विहार डेव्हलप केलेला आहे. तर हे विहार बघा, रस्त्यावर विहार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने इथेही आपण धम्माचं काम करू शकता. छोटे छोटे ध्यानाचे वर्ग घ्या, ध्यान करा. जे लोक ध्यानाला बसतात, घरी बसा, विहारात बसा, जिथे वेळ भेटला तिथे बसा, चांगल्या ठिकाणी बसा.
पण ध्यान करा, 5 मिनिटाचं, 10 मिनिटाचं, 15 मिनिटाचं, 20 मिनिटाचं. ज्या ज्या लोकांना आपल्या उतरत्या वयामध्ये खूप चांगलं जीवन जगायचं आहे, पेन्शन के बाद म्हणजे रिटायरमेंट के बाद, ज्यांना आपलं सुखी जीवन करायचं आहे, त्या लोकांनी किमान रोज सकाळी 10 मिनिटं आणि संध्याकाळी 10 मिनिटं ध्यान करा. बघा, तुम्हाला त्याचा फायदा होईल. आपल्या सर्वांविषयी खूप खूप अंतकरणातून करुणामय चित्तानं मंगलमैत्री अर्पण करतो. आपण आज पिंपळगाव, उंडा तालुका मेहकर या ठिकाणी सुंदरशा आपल्या बुद्धविहाराच्या समोर अंबोरे परिवारानं या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अंबोरे परिवाराविषयी खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी अर्पण करतो. आपल्या सर्वांविषयी खूप खूप मंगलमैत्री या ठिकाणी अर्पण करतो. सरते शेवटी चिरंजीव कबीर या बालकाला सुद्धा त्याच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप मंगलमैत्री अर्पण करून हा भोजनदान, परित्राण पाठ आणि धम्मदेशनेचा कार्यक्रम सध्यापुरता तुर्तास संपन्न झाला असं जाहीर करतो. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.